नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मी अंबिका हरगुडे आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. आज नवीन, आज पुन्हा पाऊस. काल गेलो होतो पुण्यामध्ये, मग थोडंसं काम केलं, पटकन घरी आलो. मग घरी माझं काही घरात चाळाचाळी आपली कागदोपत्री काय लिखापडी करत होते. दिवसभर समजा आपलं ते खेळत होता. खेळून अक्षरशः तो कंटाळूनच खेळत होता. संध्याकाळच्या वेळेस थोडं आली माझी मैत्रीण, थोडं काम होतं म्हणून आली होती. मग बरोबर घरात काही नव्हतं ना, पीठ वगैरे, मग सामान घेऊन आले. थोडंसं स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे दिलं. आज आता सकाळी उठलोय, चहा वगैरे घेतलाय. जायचे का पुण्यात जाते म्हणजे काही कोणाचं ड्रेसिंगचं काम असेल, कोणाचं इंजेक्शनचं काम असेल तर जाऊन पटकन ना समर्थाला बसवते बाजूला, तेवढे 5-10 मिनटाचं करून येते. मग करून सारखं इकडे तिकडे करते, पण असं चालू असतं. मग आज जायचं होतं, आज बोलवलं होतं एकाने. पाऊस येतोय, समर्थामुळे मला कुठंच चालता येत नाही, काही करता येत नाही. बसलाय काहीतरी चिकटपट्टी आहे, खेळत बसलाय चिकटपट्टीशी. मैत्रीण आली माझी, नाही दाखवतो, बसली. म्हणजे तोंड नको दाखव म्हणलं. नाही, तिला म्हणलं ये तू पण आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये. माझा खूप 2 वर्षापासून असं विचार होता की यूट्यूबला यायचं, पण मला म्हणजे फक्त विचारच करत राहिले, पण काही धाडस करत नाही यायचं. थोडंसं वापड वाटायचं, पण आता असं झालं की असं हे झालं माणूस की आपोआप सगळे अपमान बिपमान सगळे निघून जातात माणसाचे. बाकी सगळं कसं काय? तुम्ही सगळे कसे आहात? बरे आहात ना? पाऊस पाणी येतो, वाहने सावकाश चालवा, काळजी घ्या. पाऊस मध्येच येतो, मध्येच जातो. कंटिन्युअसली पण पाऊस नाही आहे की हा बाबा पूर आला की पूर्ण उघडलाय, असं पण नाही. पाऊस तर आला पाहिजे, पावसाची गरज आहे. सगळ्यांनी आपापल्या घरी काळजी घ्या, आपापल्या तब्येतीची. चहा घेतला, दूध तापवलं, चहा घेतला, बसलो गप्पा मारत. खास मैत्रीण आहे माझी, सर्वात हेल्पफुल माझी मैत्रीण आहे. समर्थाच्या वेळेस मला खूप मदत केलेली, जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा. आम्ही दोघी पण नर्स आहे ना, तर नर्सिंग क्षेत्रामध्ये असल्यामुळं म्हणजे स्वतःवरती कंट्रोल ठेवता येतो, किंवा कळतं आपलं की आपण बाबा काय चुकतोय, काय बरोबर आहे, किंवा परिस्थिती कसं हँडल करायची, किंवा त्यातून कसं बाहेर पडायचं, थोडंसं म्हणजे करू शकतोय. त्यातून मग मी प्रेग्नंट होते तेव्हा तिच्या घरी राहिले होते ना, म्हणजे समर्थचा पप्पा पिणं मारणं वगैरे चालू असायचं. मग काय उगीच का नको व्हायला. राहिलं तर ते व्यवस्थित केलं पाहिजे ना, कम्प्लीट पूर्ण. आता ह्यातलं काय काढू नको म्हणू, उदकी. आता तू ते खराब केलं ना, चिकटपट्टी खराब केली की नाही, असं काहीतरी उद्योग करत राहतो. आता ते त्याची नखं काढली सकाळ त्याला काय पायाला ठेच लागली, इथं ह्या बोटाला ठेच लागली. पळतो, अंधार कळत नाही, काय नाही, उजेड कळत नाही. मग ठेच लागली, दुखते, मग त्याची नखं काढली. तर ते डब्बा काढला, त्या डब्यातून लगेच त्यांनी चिकटपट्टी काढली. मी इकडे 2 मिनटं बोलायला की त्यांनी ते कापून टाकले तुकडे करून. त्याचा काय उपयोग नाही आता पुन्हा ते डब्बा पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काय तू वस्तू ठेवलेली आहे, धारदार वस्तू असते ते ठेवते. ते कात्री म्हणजे त्याला धार वगैरे नाही आहे, तर ती दूध पिशवी वगैरे फोडायला ठेवली, तर ते घेतो. ते तुला कागद पाहिजे का कचरा टाकायला?
थांबले. हा पेपरचा कोपरा काढ थोडासा. कुठले हे पेपर ह्याच्यावरती टाकलेत ना. ही त्याची नाही ना बाई, ही माझ्या अभ्यासाची बाई. छोट्या छोट्या गोष्टी मग असं वरती वरती असं कुठं कुठं लपवून ठेवणार नाही समर्थासाठी. लहान आहे ना. हो काय करतो? ती नख कापल्यात ना, ती गुंडाळायची अशी व्यवस्थित, मग कचऱ्यात फेकून द्यायची. नाही तर ते इकडे तिकडे होतात, विषारी असतात ते. हां मग पोटात गेले तर काय होतं, बॅक्टेरिया जातो ना, व्हायरस जातो ना पोटात. आता हल्ली शिकलाय समर्थ, माझ्या पोटात इथं इथं व्हायरस गेला, व्हायरस. सर्दी खोकला झालं की हे सोड म्हणून. ते बघ ती बानू मग काय करते तू, बघ ना, बस खाली, देते तुला. त्याला कागद पाहिजे, कागद थांब देते. हां घे. इस्टेट आहे आपली ती नखांची. प्रत्येक गोष्ट त्याला काही ना काही तर हवं असतं. आता ते पुडीत बांधून टाकलं की ते नख इकडे तिकडे विक्स कटत नाहीत ना. नाही तर मग पायाला वगैरे छोटे पाय असं नाजूक पाय आहेत ना त्याचे. लहान मुलांना लगेच टोचायला काय वेळ लागतो. ए म्हणून काय पाहिजे तुला? हो अभ्यास करायचा आहे, थांब देते. ह्यात मी अभ्यास लिहिलेलं आहे माझं अभ्यासाचं. हां हे घे, हे घे. हो जा, मोठं कागद दिलं. फाडलं ना पेज, वाया जातं नाही. काहीतरी आपलं लिहून ठेवलेलं असतं ना, काय आठवत नाही गोष्टी, विसर पडतो, डोकं चालत नाही, बदलसारखं होतं. मग लिहूनच ठेवते जे काय असेल ते. बाकी सगळं काय बरे आहात ना सगळे? मला सपोर्ट करा, माझे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ बघत राहा. तर मला असं ना वेगळं अजून काय दाखवता येईल, काय करता येईल मला सुचत नाही आहे. जेवढं आता पुन्हा तिथं काय होणं, पुण्यात असं दाखवण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की म्हणजे संपतच नाही ते कधी. मी तर पुण्यातलीच आहे. पण आता पाऊस आहे, पाऊस, समर्थ आणि गाडीवर जायचं म्हणल्यावर चिखल पाणी हे ते थोडं मी मग घाबरून असते. म्हणजे समर्थ जरा 5 मिनिटाच्या अंतरावरती गेला की लगेच तो जवळ झोपायला लागतो. मागे बांधलं की ते मान अशी अशी, मग ते काहीतरी झाशी किराणी होऊन बांधून जायचं. मग ते मानदुख करतायची म्हणून परत पुढं जोळी टाकायचं, जोळी वेळी बांधणं सगळं रिस्की आहे. पण आता म्हणजे त्याला असं सुरक्षित जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवते. थोडं उघड असलं, पाऊस वगैरे नसेल तर इकडं तिकडं मी दाखवत जाईन तुम्हाला, काय व्ह्यूज दाखवता येईल तेवढे छान छान गोष्टी अशा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, कृपया. तळतळीची माझी विनंती. चल नमस्कार.